श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या नवरात्रीतील 9वा दिवस आहे बघा। उद्या शेवटचा दिवस आहे, ज्याला आपण नवरात्रीतील नवमी असं म्हणतो। खरं तर अष्टमी आणि नवमी हे 2 दिवस जे असतात ते नवरात्रीतील अत्यंत महत्त्वाचे दिवस समजले जातात। या 2 दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दिवशी तुम्हाला स्नान कसं करायचं आहे याबद्दलची माहिती सांगणार आहे। नवरात्रीमध्ये जेवढे तुम्ही पूजा केली असेल, म्हणजे जेवढंही महत्त्व पूजापाठ, देवधर्म किंवा मंत्रस्तोत्राला आहे, तेवढंच महत्त्व हे नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये स्नानाला आणि दानाला आहे। तुम्ही स्नान कसं करता, तुम्ही शुद्ध कसं होता आणि तुम्ही दान कसं करता। बघा, उद्याच्या दिवशी तुम्हाला या पद्धतीने स्नान करायचं आहे। जर या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर तुमच्यामध्ये असलेली कुठलीही वाईट शक्ती असेल, तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाहेरील बाधा असेल, कुठलीही तांत्रिक शक्ती तुमच्या घरामध्ये वावरत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा आळस असेल, घरामध्ये दारिद्र्य असेल, लक्ष्मी कृपाच होत नसेल, अवलक्ष्मी साठलेली असेल, कुठलीही एखादी इच्छा प्राप्त करायची असेल, उद्या जर नवरात्रीच्या या शेवटच्या दिवशी माता लक्ष्मीकडनं जर तुम्हाला कुठलीही तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल तर उद्या या पद्धतीने स्नान नक्कीच करा। बघा, नवरात्रीमध्ये जरी 9 दिवस काही पूजा केली नसेल, काहीही कुठल्याही प्रकारचे घट मांडले नसेल, काही कळस वगैरे मांडला नसेल, मात्र इच्छा आहे की उद्याच्या दिवशी तरी काही करावं, तर लक्षात घ्या, उद्याचा शेवटचा दिवस आहे। उद्याही तुम्ही कळस पूजन करू शकता, उद्याही तुम्ही कन्या पूजन करू शकता, देवीची ओटी भरू शकता, तुम्ही उद्याही सवासण भोजन करू शकता, दुर्गा सप्तशती पाठही तुम्ही उद्या वाचू शकता। ज्याने काहीच केलेलं नाही त्याने उद्याच्या दिवसात एक तरी सेवा नक्की करा। त्याचबरोबर या सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला शुद्ध स्नान करणं, पवित्र होणं खूप महत्त्वाचं आहे। बघा, बऱ्याच वेळा काय होतं की असंख्य उपाय करतो, अनेक वेगवेगळ्या सेवा करतो, पण लाभच होत नाही, इच्छाच पूर्ण होत नाही, काही रिझल्टच येत नाही, कारण तुमचं शरीर तेवढं शुद्ध नसतं। शरीरात जेव्हा बाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती वावरत असतात, त्या वाईट शक्ती, वाईट ज्या काही बाधा असतील त्या तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे आणतात आणि त्यामुळेच तुमचं कुठलंच काम यशस्वीरित्या पूर्ण होत नाही किंवा पार पाडत नाही। ठीक आहे, त्यासाठी शरीर शुद्धीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याचाच हा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। जर उद्या या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या इच्छित ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील, मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल, घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हायला लागेल। तुम्ही जेही प्रयत्न कराल, ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल आणि ज्या काही तुमच्या अपयशाच्या वाटा आहेत किंवा ज्याही तुमच्या जीवनामध्ये जे अपयश येत आहे ते बंद होऊन तुमचे प्रगतीचे मार्ग आहेत ते खुले होतील। आता उपाय काय आहे किंवा उद्या स्नान कसं करायचं आहे। सगळ्यात आधी आज अष्टमी आहे आणि अष्टमीच्या दिवशी आज आपल्याला नारळाचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे। ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आज रात्री झोपताना एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि गुळाचा खडा घ्यायचा आहे। छोटासा गुळाचा खडा आणि खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याच्या वाटीत हा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ही वाटी आणि हा गुळाचा खडा जो आहे तो ठेवून द्यायचा आहे। ठीक आहे, झोपण्याच्या अगोदर तुम्हाला हे करायचं आहे। ठेवत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिच्यासमोर तुम्हाला व्यक्त करायची आहे, ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे। हे सगळं करून झालं की कुलदेवीचं नामस्मरण करा। कुलदेवी माहिती नसेल तर नवारण मंत्राचा जप करा। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करायचा आहे। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे पुन्हा एकदा तुम्हाला सांगते। ठीक आहे, हा जप करून झाला की त्यानंतर तुम्हाला झोपायचं आहे। ठीक आहे, शांतपणे झोपा। पहाटे 4:30, 3:30, 4:30, 5:30च्या दरम्यान उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे। उठल्यानंतर ती वाटी जी आहे ती देवी समोरून उचलायची आहे आणि ती वाटी तुम्हाला तुमच्या जवळ जिथे तुम्ही असाल, अगदी आंघोळ जरी लेट केली तरी चालेल, मात्र ती वाटी जी आहे ती तिथून काढायची आहे आणि तुम्हाला तुमच्या जवळ तुमच्यासोबत ती वाटी ठेवून द्यायची आहे। सोबत किंवा तुमच्या बिछाण्याच्या बाजूला किंवा घरामध्ये किचनमध्ये जरी तुम्ही ठेवली तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला स्नानासाठी जायचं आहे। जर तुम्ही 4:30 वाजता स्नानासाठी जात असाल तर ठीक आहे, आता मला नाही वाटत की इतक्या लवकर कोण आंघोळ करत असेल, तुम्ही 5:30-6 वाजता जरी आंघोळीला गेलात तरीही चालेल। त्यावेळी आंघोळीला जात असताना ती खोबऱ्याची वाटी आणि तो गुळाचा खडा तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे। अंघोळीची जी बादली आहे त्यामध्ये तुम्हाला गोमूत्र थोडंसं टाकायचं आहे, गंगाजल थोडंसं टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, एक अख्खं फुलवालं लवंग टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही जी खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा आहे हे तुम्हाला टाकायचं आहे।
टाकल्यानंतर गुळाचा जो खडा आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये विरघळवायचा आहे. हाताने विरघळवला तरी चालेल, शक्यतो खडा इतकाच घ्या, नाहीतर ते पाणी चिकट होईल जास्त, त्यामुळे थोडासा छोटाच घ्या. खडा पूर्ण विरघळवायचा आहे. विरघळवून झाला की त्यानंतर तुम्हाला स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे. स्नान करत असताना माता लक्ष्मीचीच प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तिला विनवणी करायची आहे. बघा, खोबऱ्याची जी वाटी आहे ती बुडाला गेलेली असेल, मात्र बाकी गोष्टी ज्या टाकलेल्या आहेत त्या तुम्हाला अशा हाताने किंवा मगाने मिक्स करायच्या आहेत आणि ते पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. ठीक आहे. स्नान करून झालं की त्यानंतर तुम्ही जिथे घट मांडलेला आहे, लक्ष्मीचा फोटो जिथे असेल तिथे उभं राहायचं आहे. सगळ्यात आधी कपाळाला एक टिकळा लावायचा आहे. त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती पुन्हा एकदा तिला व्यक्त करायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला तिला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या कुलदेवीचं किंवा नवर्ण मंत्राचं तुम्हाला पुन्हा एकदा स्मरण करायचं आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी खोबऱ्याची वाटी तुम्ही बादलीमध्ये अंघोळीच्या पाण्यात जी टाकली होती त्या बादलीतली ती खोबऱ्याची वाटी तुम्हाला उचलायची आहे, म्हणजे काढायची आहे. खोबऱ्याची वाटी तुम्हाला बाहेर काढायची आहे आणि तुमच्या घराच्या समोर जिथेही चौक असेल, आता चौक म्हणजे काय, जिथे 4 वाटा एकत्रित होतात अशा ठिकाणी जिथे चौक असेल तिथे, किंवा मग जर तुम्हाला चौकच नसेल, त्याही आमच्या इथे चौक नाहीच आहे, एखादी मोकळी जागा, शेत असेल, रान असेल, तिथे जाऊन ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. वाटी ठेवत असताना पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती वाटी ठेवून तुम्हाला घरी निघून यायचं आहे. आता ताई, आम्ही शहरात राहतो, आम्ही अशी वाटी कुठेही नाहीच ठेवू शकत. मग तुम्ही काय करा, घराच्या बाजूला एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या जवळ तुम्ही ठेवून दिली तरीही चालेल. फक्त घराच्या बाहेर कुठेही तुम्हाला ती वाटी ठेवून द्यायची आहे. त्यानंतर घरामध्ये यायचं आहे आणि तुमची जी काही कामं असतील ती कामं तुम्ही करू शकतात. जर या पद्धतीने उद्या तुम्ही सकाळी स्नान केलं तर लक्षात घ्या, साक्षात लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल. कारण ही वाटी जी आहे, आज देवीला आपल्याला काल रात्रीला आपल्या खोबऱ्याचाच म्हणजे नारळाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. आज तुम्हाला नारळाची वाटी आणि खोबऱ्याची वाटी आणि तुम्ही जेव्हा आज गुळाचा तुकडा तिच्यासमोर ठेवणार आहात तेव्हा प्रसाद समजून ते ग्रहण करून तुम्हाला रात्रीतच तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तथास्तु मिळेल. तुमची इच्छा या खोबऱ्याच्या वाटेतून तिच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा जेव्हा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा तिला पूर्ण होण्यासाठी अजिबात विलंब लागणार नाही. कारण माता लक्ष्मीची कृपा त्या वाटीमध्ये असणार आहे. आणि जेव्हा ती वाटी आणि तो गुळाचा खडा टाकून तुम्ही जेव्हा स्नान कराल तेव्हा कुठल्या प्रकारचे स्किन आजार असतील, कुठली बाहेर बाधा असेल, काहीही तुम्हाला त्रास असेल तो समाप्त होऊन जाईल. जेव्हा ती खोबऱ्याची वाटी तुम्ही तिथे ठेवणार आहात, कुलदेवीचं स्मरण करणार आहात, म्हणजे कुलदेवीच्या नावाने ती वाटी जेव्हा तिथे ठेवून तुम्ही घरी येणार आहात तेव्हा त्या क्षणापासून कुलदेवी जी आहे ती तुमच्या इच्छा ज्या काही असतील त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा उपाय इच्छापूर्तीसाठी, घरामध्ये धनवैभव प्राप्त होण्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने उद्या हा उपाय नक्कीच करा. आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.